आमच्या तालुक्याचे लाडके आमदार विकास पुरुष आदरणीय भीमरावजी केराम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या निधीतून आमच्या गावामध्ये आतापर्यंत मला वाटते कमीत कमी 1.5 कोटीच्या वर कामं दिलेली आहेत। त्याच्यामध्ये 20 लाखाचं समाज मंदिर आहे चालू आहे, गणपती महाराजच्या मंदिराला 20 लाखाचं समाज मंदिर दिलेलं आहे, 15 लाखाचा शिशी रस्ता आणि आश्रम शाळेकडे जाणारा 1 कोटीचा रस्ता। 15 वर्षांमध्ये जे कामं नाही झाले ते 2.5 वर्षांमध्ये भीमराव केराम साहेबांनी जे कामं केलेत ते लाजवानी आणि न सांगण्यासारखे आणि न बोलण्यासारखे आमच्याकडे शब्द आहेत, कारण त्यांच्या कामाकडे ही कामाची त्यांची पावती आहे। याच्याही पुढे केराम साहेब निवडून येतील आणि आमच्या तालुक्याचा पूर्ण राहिलेला जो विकास आहे ती विकासवर आता हा जो रस्ता आहे आमच्या इथला इकडे अपारा पेठकडे जातो आणि इथून इस्लापूरकडून येणारा रस्ता तेही त्यांच्याच माध्यमातून रस्ता झालेला आहे। पुन्हा भिसीकडे जाणारा रस्ता आहे तेही रस्ता त्यांच्याच माध्यमातून झालेला आहे। इस्लापूर ते कोसमेड पर्यंत झालेला रस्ता त्यांच्याच माध्यमातून झालेला आहे आणि पुन्हा नंदगाव तांडा ते मेन रोड किनवट जाणारा रस्ता तिथलाही रस्ता त्यांच्याच माध्यमातून झालेला आहे। अशा प्रकारे आमच्या गावाला अनेक प्रकारचा निधी त्यांच्याकडून उपलब्ध झालेला आहे आणि आम्हीच नाही तर आमच्या गावातली जे मतदार आहेत ते त्यांच्या सोबत राहणार आहेत। खरोखरच भीमराव केराम साहेब सारखे माणसं तालुक्याला लाभले तर आणखीनही तालुक्याचा विकास होईल। विकासासाठी ठाम भीमराव केराम। भीमराव केराम यांना विजयी करण्यासाठी कमळ चिन्हासमोरील बटन दाबा।